चालू करूया का? झालंय रेकॉर्डिंग सुरू? हो. येस. ओके. सरळ पाठीचा ताठकणा करून बसायचंय. तीनदा श्वास घ्यायचा. इनहेल, होल्ड, एक्सेल. अगेन इनहेल, होल्ड, एक्सेल. अगेन इनहेल, स्लोली, होल्ड, एक्सेल. व्हेरी गुड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा या सुंदर दिवसासाठी. धन्यवाद, मी आज श्वास घेऊ शकते. माझं शरीर स्वस्थ तंदुरुस्त आहे. माझे अवयव व्यवस्थितरित्या काम करत आहेत. मी अतिशय भाग्यवान आहे. धन्यवाद माझ्या आईला जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं. धन्यवाद माझ्या वडिलांना ज्यांनी मला मोठं केलं, कर्तृत्ववान बनवलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद धरती मातेला, जी आम्हाला सतत कार्यरत ठेवते, जी आम्हाला सगळं काही देते, जे हवं नको, अन्नधान्य, फळ, फूल, सगळं ती आम्हाला देते. धरती माता आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर सुंदर ठिकाणे दाखवते. त्या धरती मातेला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद जलपिता, ही तृष्णा भागवतो. दिवसभराच्या सगळ्या गोष्टींसाठी ते आम्हाला खूप मदत करते. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला पाण्याचा अतिशय जास्त चांगला उपयोग होतो. आमच्या शरीरामध्ये 75% पाणी आहे, मेंदूमध्ये पाणी आहे, शरीरात रक्त म्हणून वाहतो. त्या पाण्याच्या तत्वाला, निर्मल जल, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद अग्निदेवतेला, जी आम्हाला सूर्यप्रकाश सतत प्रकाशमय होऊन रोज नवी उमेद घेऊन येणे आणि छान डिसिप्लिन शिकवतं. या सूर्यप्रकाश उष्णता ऊर्जेला आमचं नमन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद हवेला, वायू तत्वाला, जे आम्हाला श्वासोच्छवासाद्वारे आमच्या शरीराला जिवंत ठेवतं आणि आमच्याला आयुष्यामध्ये आम्हाला सतत छान तेजस्वी ऊर्जावान राहायला शिकवतं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आकाश तत्वासाठी. आकाश तत्व आमच्यामध्ये असलेल्या हातापायांच्या स्पेस एलिमेंट पोकळी जागेसाठी खूप खूप धन्यवाद, जेणेकरून आमचे अवयव छानरित्या काम करतात. ब्रह्मांडामध्ये असलेल्या स्पेसमुळे सगळे ग्रह आपापल्या जागी फिरून आपलं काम व्यवस्थितरित्या पार करतात. त्या पोकळी तत्वाला, जे आम्हाला नवीन नवीन ज्ञान अर्जन करायला शिकवतं, त्याला खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा या चांगल्या दिवसासाठी. आज मी जिवंत आहे, ऊर्जावान आहे, मी भाग्यशाली आहे, मी कृपाशाली आहे. परमेश्वर सतत माझ्या सोबत आहे. मी पैशाचे चुंबक आहे. पैसा माझ्याकडे सहज येतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन घेऊया. 1-2 सेकंद द्या मला. तोपर्यंत तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास कसा येतो आहे, कसा थंड गरम कुठल्या नाकपुडीतून श्वास येतो आहे, याच्याकडे लक्ष केंद्रित करा.
ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन घेऊया. आय ॲक्सेप्टेड अँड रिसीव्ह expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. एक एक सेंटेन्स जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते फील पण करायचंय तुम्हाला. परमेश्वरासोबत आपण हे कनेक्टेड होतो आहे, ते आपण त्याला आव्हान करतो आहे. एक एक शब्द मनातून व्यवस्थितपणे माझ्यासोबत सोबत तो रिपीट पण करायचा तुम्हाला. आय एम कॉन्स्टंटली गाइडेड अँड empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have and already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time roll. So it is. Thank you, thank you, thank you. Rub your hands. तुमचे हात रब करा, डोक्यावर ठेवायचे आहे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा हात सदा माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची सगळ्यात सर्वश्रेष्ठ रचना आहे. परमेश्वर मला अतिशय प्रेम करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दोन्ही हात रब करा, चेहऱ्यासमोर आणा. परमेश्वराला आजच्या दिवसासाठी धन्यवाद द्यायचे आहे. स्वतःच्या पायाला हात लावून स्वतःच्या अंदर बसलेल्या त्या आत्म्याला वंदन करा. परमपिता परमेश्वर आपल्या आतमध्ये आहे आणि आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात करायची. थँक्यू सो मच. चेहऱ्यावरून हात फिरून हाताकडे बघायचं, स्मित हास्य करायचं. सो आजच्या सुंदर दिवसासाठी अतिशय छान वेलकम करा आजच्या या दिवसाचं. व्हेरी गुड. कालचा लेसन आपला मॅजिक डस्ट लेसन नंबर 10. मॅजिक डस्ट हा जो लेसन आहे हा डेली करायचा आहे. डेली तसे तर सगळेच लेसन डेली करायचे. तुम्ही मॅजिक रिलेशनशिप जेव्हा तुम्ही रिलेशनशिप वाला जो थर्ड लेसन आहे तोही तुम्ही डेली एक रिलेशनशिप वर करू शकता. एकदा जर तो लेसन तुम्ही झाला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळेच लेसन ते कंटिन्यू मध्ये करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे. एकदा करून सोडायचं नाही आहे.
प्राजक्ता, हाँ टू यू. मैम, मैजिक डस्ट से थोड़ा एक्सप्लेन नहीं कर रहे थे क्या मैम? करते करते. हाँ, थैंक यू। मॅजिक डस्ट ही कशासाठी, कुठला म्हणजे मॅजिक डस्ट का करायची, का का बरं केली पाहिजे, याबद्दल तुम्हाला काही कळलं असेल काल मॅडमनी जे सांगितलं ते. आता मी म्हणजे फ्लो मध्ये मला परत. तरी असं लक्षात आलं की मॅजिक डस्ट इन द सेन्स ऑफ की आपल्यावर कोणीतरी काहीतरी, म्हणजे इट इज जस्ट लाईक की कृतज्ञतेची परतफेड करण्यासाठी आपण मॅजिक डस्ट हे जे टूल आहे त्याचा वापर करू शकतो. इन शॉर्ट वन लाईन मला असं समजलं आहे. येस येस, तेच आहे, पहिलं सेंटेन्सच ते होतं हम्म. की जे तुम्हाला मिळत आहे तुम्हाला त्याची परतफेड करणे अत्यावश्यक आहे. जे म्हणजे आपण जे देणार आहे तेच आपल्याला मिळणार आहे. मग तुम्ही राग देणार, तुम्हाला राग मिळेल. तुम्ही खुशी दिली, तुम्हाला खुशी मिळेल. तुम्ही जलसी दिली, तुम्हाला जलसी मिळणार आहे. सो जे देणार तेच मिळणार आहे. सो मग मला जर आशीर्वाद देत आला तर मी आशीर्वाद का नाही द्यावा, कारण मला आशीर्वाद मिळवता येईल ना त्याच्याद्वारे. मी जर कोणाला आशीर्वाद दिला तर मला तेवढ्याच जास्त प्रमाणात आशीर्वाद मिळेल. मी जर प्रेम दिलं तर मला तेवढंच प्रेम मिळणार आहे. मी जर कोणाला खुशी देऊ शकते, एक 2 मिनिटाचं हास्य सुद्धा तुम्ही जर कोणाला दिलं तर तुम्हाला परमेश्वर त्याच्याही पेक्षा जास्त हसवणार आहे. तेही एक सगळ्यात मोठं दान असतं. दान हे फक्त पैशाने नाही असतं. दान हे तुम्ही कुठल्याही रूपाने करू शकता. कुठलीही मदत हे एक दानच आहे. ते प्रेमाचं असो, हास्य असो, खुशी असो, तुम्ही जेवढं जास्त द्याल तेवढं तुम्हाला परत मिळणार आहे. आणि आपल्याला जादूची प्रॅक्टिस हे शिकवत आहे. आपल्यासाठी त्यांनी दरवाजे ओपन करून ठेवलेले आहेत. आपल्या सराउंडिंग मध्ये. आणि आपण मॅजिक डस्ट काय टाकतो, कारण आपल्याला जसं कराल तसं आपल्याला मिळणार आहे. आणि मॅजिक डस्ट टाकल्याने काय होणार, तर आपल्यामध्ये एक चांगली भावना निर्माण होणार. आपल्यामधले द्वेष नाहीसे होणार. आपण सतत चांगला विचार करू, आपल्याला कुणाबद्दल काही वाटणार नाही. आणि एक समाधान मिळेल की येस, मीही कोणाचं तरी चांगलं करू शकते. म्हणजे मी म्हणून नाही, अहंकार असा नाहीये. परमेश्वराने मला हा माध्यम बनवला आहे की येस, आज मला हे माहित आहे की मी जर हे केलं तर मलाही तसंच मिळेल. तर ऍटलिस्ट मी एक माध्यम बनून तरी कुणाला काहीतरी देऊ शकते. अजून कुणाला काही सांगायचं असेल, एका दोन पॉइंट तर मला सांगा. बु- कार्मिक सर्कल मॅडम काल बोलल्या होत्या. कार्मिक सर्कल कोणाला समजलाय? कर्मा. अ, आपण जे डे टू डे लाईफमध्ये काहीही काम करतो, कळत न कळत आपण काही ना काही चुकीचे कर्म करतो. चुकीचे म्हणजे ते साठवत जातात, साठवत जातात, म्हणजे आणि गेल्यामुळे ते एक सर्कल बनत जातं आणि ते हळूहळू ते सर्कल वाढत जातं. आणि जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागतो, जेव्हा आपण 10 वरदानं लिहितो किंवा 10 वरदानं बोलतो, तर तेव्हा त्या कार्मिक सर्कलमधील एक चुकीचं कर्म जे आहे किंवा जे कार्मिक एक कर्म मायनस होतं. म्हणून जर आपल्याला जे कार्मिक सर्कल आपण जे खूप मोठं बनवत चाललोय, तर ते आपण मायनस करायला पाहिजे. ते जर केलं तर आपल्याला कृतज्ञतेचा खूप फायदा होईल आणि आपण आपल्या आयुष्यात स्वप्नांचं आयुष्य जगण्यासाठी पुढे जायला मदत होईल. अ, करेक्ट. येस, व्हेरी आणि हे गुड. आपल्याला आपले गीता वगैरे जे ग्रंथ आहेत त्यात कार्मिक कर्मांबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. इवन गीतेमध्ये देखील सांगितलं आहे, कर्म करा पण फळाची अपेक्षा नका करा. तर माझ्या समजुतीनुसार असं आहे की जे बाकीचे आपले जे धर्मग्रंथ आहेत त्यात आपल्याला थेरॉटिकली नॉलेज दिलेलं आहे. बट जे रॉन्डा बर्ड यांनी मॅजिक बुकमध्ये आणि अश्विन मॅमने आपल्याला डिटेलमध्ये या पुस्तकाद्वारे ते प्रॅक्टिकली आपले कार्मिक अकाउंट कर्म कसे मायनस आपण करू शकतो सर्वसामान्य व्यक्ती
ते आपल्याला इथे व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं आहे असं मला वाटतं. येस, मॅडमनी सांगितलेलं की जी बुक आहे भगवद्गीता, भगवद्गीता वन ऑफ द एक्सलंट बुक, पण ती PhD आहे, ती मोठं ग्रंथ आहे तो. पण ABCD काय आहे तुमची? मॅजिक बुक. Magic. तुम्हाला मॅजिक बुक ऍक्च्युअल शिकवणार आहे. तुमच्याकडून ती ABCD जी आहे ती प्रॅक्टिस करून घेणार आहे. मग तुम्ही त्या ग्रंथाचा खरा अर्थ समजणार आहे. भगवद्गीता सगळ्यांनी वाचली आहे. सगळे आपापल्या अं, विचारानुसार, आपल्या आपल्या सोयीनुसार ते त्यांचा अर्थ काढतात आणि जगतात. पण ऍक्च्युअल आपल्याला जे शिकवण दिली आहे ती फक्त आणि फक्त मॅजिक बुकने. जर तुम्ही खरंच कृतज्ञतेमध्ये राहाल तर तुमचं आयुष्य अतिशय सुंदर होईल. कृतज्ञता हाच एक धागा आहे जो आपलं आयुष्य सुंदर बनवतो, आपल्याला ग्राउंडेड राहायला शिकवतो, आपल्यामध्ये नम्रता, आपल्याला कळतं की आपण काय केलं पाहिजे. आपलं कार्मिक सर्कल वाढतं हे सगळ्यांना माहित आहे, भगवद्गीतामध्ये लिहिलेलंच आहे. सगळे म्हणतात नाही कर्मावर माझा विश्वास आहे, कर्म असं केलं पाहिजे, कर्म तसं नाही. पण खरंच मी त्याच्यावर काम करते का? तर जे काम करून घेण्याचं काम आहे तेच ही बुक करते. ती आपल्याला काम कसं करून घेते. मी रोज 10-10 ग्रॅटिट्यूड, 50-50, 100-100 ग्रॅटिट्यूड लिहिते आहे. म्हणजे माझं कार्मिक सर्कल मी मायनस 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 करत जाते. मग असा, आणि मी स्वतः अलर्ट सुद्धा राहतेय की मी खरंच कुठे चुकती आहे का, किंवा माझं रागावर माझं नियंत्रण होत आहे, मी बोलताना छान बोलते, रिॲक्ट होताना पण माझ्यामध्ये आता भरपूर फरक पडतोय. म्हणजे याचा अर्थ कर्म कमी होत आहे, कर्म वाढत नाही. आणि ही बुक जर नाही केली तर आपलं काय आहे, एक कर्म करू, थोडं कर्म कमी करू, मग पुन्हा अजून कर्म जास्त करू, मग अजून थोडं कमी करू, मग पुन्हा अजून जास्त करू, असं होईल. पण ही बुक आल्यानंतर, ही बुक आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्यामध्ये मायनस मायनस मायनसच होणार आहे, सगळं निगेटिव्हिटी. आणि मग एक दिवस असा येईल तो मायनसचा सगळ्यात संपून ओनली पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये राहणार आणि सुंदर आयुष्य आपलं होणार आहे. काल आणखी मी असे जस्ट एक छोटासा शॉर्ट बघितला, त्याच्यामध्ये होतं की शुगर आणि BP हे मानसिक रोग आहे. जो व्यक्ती जास्त चिडचिडा, अं, जास्त मनामध्ये कुठले तरी भाव ठेवून राहतो, त्याच लोकांना हे रोग म्हणजे हे डिझीज होतात असे. तर माझ्या आतमध्येच इतकी शुगर आहे, मला ती वाटायची आहे. जर मी ती वाटली तर मग ती शुगर जास्त होणार नाही. तो आजचा हा टेक अवे घ्या. Yes. फॉरगिव करा, लोकांना माफ करा. कठीण जरी वाटत असेल तरी माफ करायचं. इट्स ओके. माझंच काहीतरी होतं, माझ्याच मागच्या जन्मातलं काहीतरी आहे, किंवा मला लेनदेन करायसाठीच तो आला आहे. माझा तो काय आहे, मी सांगितलं होतं, एक नाव दिलं होतं त्या व्यक्तीला की तो माझा एक टीचर आहे जो मला काहीतरी शिकवायला आला आहे. मी कुठेतरी कमी पडत आहे म्हणजे मग मला तो काहीतरी मजबूत करायला इथे आला आहे. तर हे जर आपण मनात ठेवलं तर समोरच्या बद्दल आपल्याला वाईटही वाटणार नाही. सो आजची प्रॅक्टिस स्टार्ट करायची आता. Ma'am. या, Thank you थँक्यू so सो मच. much. तो काल आता जसं जादूचे धुलीकण हा लेसन होता, तर आपण या धड्याची प्रॅक्टिसची सुरुवात आपले आई बाबा यांच्यापासून करूया. सगळ्यांनी 5 ग्रॅटिट्यूड पहिले आईसाठी लिहायचे आहेत. फॉर्मॅट सेम राहणार आहे जो आपण लिहितो आहे रोज, की आभारी आहे, कृतज्ञ आहे आईसाठी, कारण सॉरी, कारण मध्ये आपण लिहू शकतो की कशासाठी, आणि आय गेस सगळ्यांना ते लिहिता येते, राईट? ओके, थँक्यू. सगळ्यांना लिहायचं आहे आणि आठवायचं आहे की आईने अशा बऱ्याच गोष्टी केल्या. खरं 5 निवडणं थोडं चॅलेंजिंग आहे त्यातून, पण तरी सुद्धा की 5 अशा कोणत्या गोष्टी आहेत आईच्या आपल्या, की या क्षणी तुम्ही त्या गोष्टींसाठी तिचे आभार मानू शकता, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकता. 5 लिहा फटाफट आणि सांगा लिहून झाले की.
मला एक शेअर करायचंय. हम्म. म्हणजे आपण आई वडील आपल्यासाठी किती करतात. इव्हन आता लग्न झालंय, मुलं झालीत, मला काही शिकायचंय, तर त्यासाठी सुद्धा म्हणजे पप्पा अजून आपला मनी स्रोत बनू शकतात. की म्हणजे आपल्याला जे लहानपणापासून काही शिकायचंय, मला इव्हन कला कौशल्याची आवड होती, तर त्यासाठी मला कधीच ते नाही म्हणाले नाहीत की तुला कोणता क्लास करायचे कर, काय शिकायचे शिक. कायम ते मला पैसे देत आले. इव्हन आता सुद्धा मला म्हणजे त्यांनी पैसे पे केले की तुला काही हवं असेल तर घे म्हणून. तर मला त्याच्यासाठी खूप मी कृतज्ञ आहे त्यांची की त्यांनी मला म्हणजे अजूनही माझं सपोर्ट ते आहेत, माझं मणी स्रोत आहेत. खरंच थँक्यू त्या आत्म्यासाठी. वाव, येस. थँक्यू फॉर शेअरिंग तृप्ती मॅम. म्हणजे ती गोष्ट अशी आहे की आपण मागू शकत नाहीये. नवऱ्याला कारण त्यांना ते आवडत नाहीये, त्यामुळं तो प्रश्नच नाहीये. पण तरी सुद्धा मला हवं आहे तर ते म्हणजे पप्पा मला देत आहेत, त्यासाठी मला खूप खूप त्यांची मी कृतज्ञ आहे. येस. ते नवऱ्यासाठी निगेटिव्हिटी येऊ नये द्यायची. ओके, सॉरी. आईसाठी 5 लिहून झाले सगळ्यांचे. हो, माझे झाले. ओके. आता बाबांसाठी 5 लिहा. सगळ्यांना सुचतंय लिहायला राईट? 5-5 ग्रॅटिट्यूड आई बाबांसाठी. झाले 5 लिहून?
सगळ्यांचे झाले का? ओके, ठीक आहे. आई आता बाबांवर लिहिले का? हम्म हो. ओके. आपण आता हातातला पेन खाली ठेवा सगळेजण, आणि डोळे मिटा अलगदपणे, आणि इमॅजिन करायचं आहे की आपली आई आपल्या डोळ्यासमोर, नॉट डोळ्यासमोर, आपल्या समोर उभी आहे, आणि अगदी लहानपणापासून, म्हणजे ज्या प्रकारे आपण तिच्या पोटात असतो, अगदी छोटासा अंश असतो तेव्हापासून किती काळजी ती घेते, तिच्या जीवापेक्षा जास्त आपल्याला जपते. त्या क्षणापासून आजच्या या क्षणापर्यंत किती गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या असतात, किती त्याग तिने आपल्या आनंदासाठी केलेले असतात. सो अशा या आपल्या आईला आपण तिच्या पायांना स्पर्श करून एकदा नमस्कार करायचा आहे, आणि इमॅजिन करायचं आहे की आपल्या आईवर आपण गोल्डन डस्ट, जादुई डस्ट आहे, किरण आहे, त्याचं शिडकाव करत आहे, आणि आपली आई जी आहे ती रिसिव्हिंग मोड मध्ये त्याचा स्वीकार करत आहे. आणि हेच करताना आपण आपल्या आईसाठी प्रार्थना करू शकतो की तिला नेहमी सुखी ठेव, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, तिला जे हवं ते सगळं मिळू दे, तिला भरपूर आनंदी ठेव. हे बोलत असताना म्हणजे कोणाची आई नसेल त्या व्यक्तीने सुद्धा हे केलं पाहिजे की जिथे कुठे ती असेल, जिथे कुठे त्या असतील तिथे त्यांना आनंदी ठेव, जिथे कुठे त्या असतील तिथे पण त्यांना फक्त आणि फक्त सुख, समाधान, शांती, आनंद, त्यांच्या मनासारखं आयुष्य तिथेही त्यांना लाभू दे. सो हे इमॅजिन करायचं आहे आपण. ज्या व्यक्तीमुळे आज आपण अस्तित्वात आहे अशा व्यक्तीसाठी आपण खरंच किती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मॅजिक बुकच्या निमित्ताने आपल्याला ही संधी मिळते आहे की कुठेतरी आपण अगदी 0.1% मध्ये आपण ती कृतज्ञता किंवा तिने जे आपल्यासाठी केलंय त्याच्यासाठी आपण रिटर्न मध्ये तिला काहीतरी देऊ शकतोय. सो खूप भरभरून मॅजिक डस्ट आपल्या आईवर टाका. खूप छान छान आशीर्वाद म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या इच्छा तिच्यासाठी व्यक्त करा हे करत असताना, आणि युनिव्हर्सचे आभार माना, आईचे आभार माना. थँक्यू मम्मी, थँक्यू, थँक्यू. तसाच आता नेक्स्ट व्यक्ती आहे जे आपले बाबा, की लहानपणापासून आपलं शिक्षण, कपडे, बर्थडे, सगळे सेलिब्रेशन, सण समारंभ किंवा राहायला घर, खायला अन्न, हे सगळं आपल्याला खूप सहजपणे मिळत असतं, कारण ते कुठेतरी 8-10 तास किंवा कमी जास्त प्रमाणात स्वतः कष्ट करत असतात आपल्यासाठी, की माझ्या मुलांना एक चांगलं आयुष्य मिळावं. कुठेतरी त्यांची खूप तीव्र इच्छा असते की मला जे आनंद माझ्या लाईफमध्ये, माझ्या आयुष्यात नाही मिळाले ते सुख, ते सगळे आनंद मला माझ्या मुलांना द्यायचे आहे, आणि त्यासाठी ते कितीही कष्ट करायला तयार असतात. सो अशा आपल्या बाबांसाठी खूप मॅजिक डस्ट आपण त्यांच्यावर स्प्रिंकल करायची आहे. सेम इमॅजिन करायचं आहे की या क्षणी आता ते तुमच्या समोर उभे आहेत,
जरी ते या जगात असतील नसतील तरी सुद्धा, फिजिकली नसले तरी आपण हृदयाने नेहमीच त्यांच्याशी कनेक्टेड असतो किंवा आहे. सो खूप सारी मॅजिक डस्ट तुम्ही तुमच्या बाबांवर स्प्रिंकल करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि प्रार्थना करूया आपल्या बाबांसाठी, जिथे कुठे ते असतील किंवा आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत असतील तुमचे बाबा, तर त्यांना त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. त्यांना मनसोक्त आनंदाने भरभरून आयुष्य जगायला मिळू दे, यासाठी प्रार्थना करू शकता. ज्यांचे बाबा नसतील त्यासही तरीही प्रार्थना करू शकतात की जिथे कुठे ते असतील, मला माहिती आहे नेहमी तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत असतात. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. जिथे कुठे तुम्ही असाल बाबा, तिथे खूप आनंदात जगा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तुम्हाला खूप 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 आनंद मिळू दे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दीर्घ श्वास घ्या आणि डोळे उघडा. आणि आता आपण पुढची असाइनमेंट करायला लागूया. याच्यामध्ये आपण करणार आहे की लहानपणापासून आपल्याला 100 लोकांची यादी बनवायची आहे की ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय. जसं की मग कोणी आपल्याला शिक्षणात मदत केली असेल किंवा कोणी आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत केली असेल, तर त्या लोकांची यादी आपण आज बनवणार आहे. 100 लोकांची. फक्त नाव लिहायचं आहे, नातं नाही लिहायचं आहे की जसं की सासू सासरे असं नाही लिहायचंय. नाव लिहायचं आहे किंवा म्हणजे तुम्ही त्यांना म्हणता, जसं की आई पप्पा म्हणत असताल, दादा काका काय जे म्हणत असाल ते तुम्ही लिहायचं आहे. तर आधी आपण सुरुवात करणार आहे आपल्या आईच्या नात्यामधून, की जसं की आई आपण ऑलरेडी आता कव्हर केलं आहे. मग आईच्या याच्यात आपण बघू शकतो की मामा आहे, मावशी, मामी, मावशीचे हसबंड येऊ शकतात. परत आजी आजोबा असतील आपले, आजी आजोबा असू शकतात, असू शकतात नाही असायलाच पाहिजे. मग तुम्हाला 4 मामा असतील तर 4 मामांची नावं लिहा. 2 मावश्या असतील, 1 मावशी असेल त्यांची नावं लिहा. सो दादा मामा, विठ्ठल मामा, चुलत पण लिहू शकता तुम्ही त्यांच्याशी. जर तुम्हाला वाटत असेल की जादूच्या धुलीकणांचा शिडकाव तुम्ही त्यांच्यावर करू शकता किंवा ते कुठेतरी तुमचं देणं आहे, तर तुम्ही लिहा त्यांची नावं. मग मामाची मुलं असतील, लहानपणी तुम्ही काही मजा केली असेल, गमती केल्या असतील. जसं की माझ्या मामाचा मुलगा आणि आम्ही एकाच वर्गात होतो. सो आम्ही खूप मस्ती करायचो शाळेत असताना. खूप छान मेमरीज आहे. कोणाचं तरी साऊंड आय गेस थोडस हे होत आहे. ओके. सो हे इकडचं झालं. तुम्हाला कदाचित म्हणजे तुमच्या आईची आई असेल किंवा आईची चुलती असेल, ती तिच्याशी पण तुमचं एक हे असेल तर त्यांचं पण नाव तुम्ही लिहू शकता.
आईची मावशी असू शकते. आता जसं की माझ्या केसमध्ये माझ्या आईची मावशी आहे, म्हणजे ती माझी आजीच झाली. सो तिचं सुद्धा मी नाव लिहिलं आहे. सगळ्यांचं लिहून झालं का आईच्या साईडचं? फक्त नावच लिहायचं आहे, वाक्य काही लिहायचं नाही आपल्याला. सो थोडं फास्ट लिहा, 100 यादी करायची आहे आपल्याला. नेक्स्ट आता बाबांच्या साईडचं लिहायचं आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं नाव आपण बाबांचं लिहूया. त्याच्यानंतर आपले जे काका असतील, चुलते असतील, त्यांची नावं लिहू शकता. काकू असते, चुलती असते, राईट. त्या पण काहीतरी आपल्याला लहानपणापासून त्यांच्यासोबत आपल्या आठवणी असतात, ते लिहा. नावं लिहा, आठवणी नका लिहू आता सध्या. त्यांचे मुलं असतील, जसं की आपले चुलत भाऊ येतात, त्यांची नावं लिहा. तुम्हाला जर सख्खे भाऊ बहीण असतील, त्यांची पण नावं लिहा याच्यामध्ये. आता या सख्या सॉरी आपल्या वडिलांचे जे आई वडील असतात, म्हणजे इकडचे आजी आजोबा, त्यांचं सुद्धा नाव लिहा आधी. मग आपल्या आजोबांचे भाऊ असतात, चुलत भाऊ, त्यांच्याशी पण तुम्ही त्यांना बघितलं असेल, काही मेमरीज असतील तर त्यांचं पण नाव लिहा. आणि लिहून झालं असेल तर नेक्स्ट आपण आपले जे भाऊ बहीण आहेत, तर समजा आता ते मॅरिड असतील, जसं की माझा दादा, तो मॅरिड आहे, तर मग त्याच्या वाईफ, त्याची मुलं, हे कव्हर करूया आपण. माझी बहीण आहे लहान, तर तिचे हसबंड, तिचा मुलगा. माझी दुसरी ताई आहे, तिचा तिचे हसबंड, तिचे मुलं. तो आता माझी वहिनी आहे की ती मामाचीच मुलगी आहे, सो मी मामा मामींचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करू शकते किंवा करत आहे. आता हे जर पप्पांच्या इकडचं झालं, तर आपण नेक्स्ट बघू शकतो की आपल्या हजबंड कडचे, जसं की आता तिकडे मग मी आधी नाव लिहिलंय की माझ्या सासूबाई, आई आणि पप्पा. मग आता सासूबाईंच्या साईडला बघायचं की लग्न झाल्यानंतर किती लोकांची आपण, जेव्हा सून किंवा एक जावाई होतो त्या घरचे, तर कसं आपण नवीन नवीन लोकांच्या संपर्कात येतो आणि कसं आपलं हे जे सर्कल आहे ते वाढत जातं. सो आता आईंच्याकडचं पाहिलं तर मग मी आईंचे जे भाऊ आहेत, त्यांच्या त्यांची वाईफ आहे, जसे 2 मामा आहेत, मग त्यांच्या वाईफ, त्यांची मुलं. हे कनेक्शन असेल, तुम्हाला फील होत असेल तरच लिहा. मी म्हणतेय म्हणून प्लीज लिहू नका. तुम्ही दुसरं रिलेशन शोधा. पण सगळं असू शकतं की, म्हणजे मला आहे तर मी असं ॲज्युम करते, सगळ्यांनाच नाही पण किमान दोघा तिघांना तरी ते मिस नको व्हायला, म्हणून मी डिटेलमध्ये जातीये. तर ज्यांना नाहीये त्यांनी पुढे लिहा. मग फ्रेंड सर्कलमध्ये शोधा, सासऱ्यांच्या साईडला शोधा. सासूबाईंच्या म्हणजे आईंच्या साईडचं लिहून झालं असेल, तर तुम्ही सासऱ्यांच्या इकडे बघू शकता, की जसं की माझ्या सासऱ्यांचे आई वडील, म्हणजे आजी, अण्णा, माझे चुलत सासरे, माझे दीर, माझी जाऊ, त्यांची मुलं, चुलत सासूबाई माझ्या, त्यांची मुलं. तर कोणी असंही असू शकतं की म्हणजे त्यांना स्वतःला जावई किंवा सून आली असेल, तर तुम्ही त्या सुनेचे आई वडील, त्या सुनेचे भाऊ बहीण, त्यांच्या भावाची मुलं, जर काही कनेक्शन तुम्हाला फील होत असेल तर त्यांची सुद्धा नावं तुम्ही लिहू शकता.
आता हे आय गेस रिलेशनशिप मध्ये आपण कव्हर केलं. तर आता पुढे आपण बघू शकतो की शेजारी पाजारी असतात आपले, की म्हणजे लग्नाच्या आधी आपण वेगळ्या ठिकाणी राहत असतो, तर तिथले लहानपणापासूनचे शेजारी असतात आपले. आणि तुम्हाला हेही लिहिता आलं पाहिजे की कशासाठी आपण यांचं नाव लिहितोय. बिकॉज सुद्धा आपण पुढे लिहिणार आहे. सो आता जसं की कदाचित असं असू शकतं की नाव नाही आठवत आहे. जसं मी 5th स्टँडर्डला असताना मी ज्या घरी राहायचो तिथे एक पंजाबी फॅमिली होती, 2. तर मला त्या आंटींचं नाव नाही आठवत आहे, पण मग मी लिहितीये पंजाबी फॅमिली किंवा पंजाबी आंटी असं. सो तुम्ही तसं लिहू शकता. घर आठवा म्हणजे तुम्हाला शेजारी पण आठवतील चांगले, आणि चांगले नसतील तर सध्या तरी लिहू नका. त्या शेजाऱ्यांची मुलं असतील ज्यांच्याशी तुम्ही लहानपणी खेळायचे, मोठे झाल्यावर कॉलेजला गेल्यावर गप्पा मारायचे, एकमेकांसोबत शेअरिंग करत असाल. कधीतरी कोणी शेजारी आपल्याला मदत करतात, कोणत्याही प्रकारची असू दे, मानसिक आर्थिक, त्यासाठी सुद्धा लिहू शकतो. कधीतरी आपण भाज्यांची देवाणघेवाण करतो, म्हणजे आवडीनिवडी जपतो शेजाऱ्यांच्या, किंवा एक घट्ट नातं असतं. तर असे कोणी शेजारी तुमचे असतील तर त्यांच्याविषयी तुम्ही लिहू शकता. सो शेजारी झाले असतील तर आपण आता गुरूंकडे वळूया. सो लहानपणापासून आपण आठवू शकतो की आपण बालवाडीमध्ये किंवा प्ले ग्रुप मिनी केजी मध्ये होतो. जर तुम्हाला आठवत असतील की कोणत्या बाई, कोणत्या मिस, कोणत्या टीचरने तुम्हाला शिकवलं, त्यांचं नाव लिहू शकता तुम्ही, आठवत असेल तर. नसेल तर तुमचं ते सर्कल क्लोज झालं आहे असं समजून पुढचं आठवा. की ते झाल्यानंतर आपण प्री प्रायमरी सेक्शनला असतो, 1ली ते 4थी मध्ये. सब्जेक्ट वाईज टीचर्स असतात, त्यातली एखादी टीचर असते, एखादे सर असतात जे आपल्याला छान वाटतात, आवडतात, लक्षात राहतात. त्यांचं नाव लिहा. कोणासाठी ड्रॉइंग टीचर आवडतील, कोणाला कोणाला हिंदीच्या टीचरचं नाव आठवेल ते लिहा. नेक्स्ट पुढे आल्यावर आपण बघू शकतो जसं की 5th to 10th स्टँडर्ड जेव्हा आपण हायस्कूलला जातो तेव्हाचे टीचर्सचे नावं लिहा वेगळे वेगळे, जे तुम्हाला आठवत असतील तर. त्या टीचर्सची नावं लिहून झाल्यानंतर फटाफट फटाफट लिहा जरा प्लीज. त्या टीचरचे नावं लिहून झाल्यानंतर आपण पुढे बघू शकतो 11th 12th ग्रॅज्युएशन, मास्टर्स तुम्ही काही केलं असेल तर. त्याच्यानंतर पण वेगळे वेगळे गुरु आपल्याला लाईफ मध्ये मिळतात, राईट. म्हणजे कोणीतरी एक मैत्रीण असते खूप सहज म्हणून काहीतरी शिकवून जाते आपल्याला. युट्यूबचा एखादा युट्यूबर असतो, इंस्टाग्रामला आपण कोणाला तरी फॉलो करत असतो, तेही असे काहीतरी असतात की आपल्याला शिकवून जातात. सो ते आठवत असतील तर त्यांचं नाव लिहा, किंवा मग सरळ लिहू शकता युट्यूबर, किंवा इंस्टाग्रामचं एखादं पेज आठवत असेल तर ते लिहा. फेसबुकचं असू शकतं ते लिहा. त्याच्यानंतर आपले अश्विन मॅम आहेत, राजन सर, कीर्ती मॅम, अरविंद सर आहे, ॲनी आहे, ईश जी आहे. अजून कोणाचे सेशन तुम्ही अटेंड करत असाल, शीतल मॅम वगैरे, शैला मॅम, शालिनी, सरिता, यांचे नाव लिहू शकता जर तुम्ही त्यांचे सेशन अटेंड करत असाल. त्याच्यानंतर आपण आता बघू शकतो की आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये फ्रेंड्सचे नाव ऍड करू शकतो. मेल फिमेल दोन्ही फ्रेंड्स आपण ऍड करू शकतो याच्यामध्ये. ऑफिसचे कलिग्स येतात की ऑफिसमध्ये आपण
काम करता करता पण कोणाशी तरी खूप छान मैत्री होऊन जाते आपली, राईट? मग हे फ्रेंड्स तुम्ही शाळेपासूनचे पण आठवू शकता, की लहान असताना वेगळे फ्रेंड्स असतात, जेव्हा आपण शाळेत जात नसतो तेव्हा. शाळेत जायला लागल्यावर वेगळे फ्रेंड्स बनतात, नंतर पुढे अजून मोठ्या वर्गात गेल्यावर वेगळे फ्रेंड्स बनतात, 10वी पर्यंतचे फ्रेंड्स वेगळे राहतात, कॉलेजला गेल्यावर वेगळे फ्रेंड्स बनतात आपले. परत कॉलेज नंतर जेव्हा आपण मास्टर्स करतो, बॅचलर डिग्रीसाठी जातो, तेव्हा वेगळे फ्रेंड्स बनतात. तिथे जात असताना बस स्टॉपवर येता जाता रोज कोणाशी तरी मैत्री होते. रेल्वे, बस, ज्याने कशाने तुम्ही ट्रॅव्हल करता त्या. इवन बऱ्याच मी बघितलंय की रेल्वेच्या डब्यात सुद्धा खूप छान अशी लेडीजची फ्रेंडशिप असते, एकमेकींसाठी जागा पकडणं, वाट बघणं, छान ते लाईफ सुद्धा असतं. सो ते तिथल्याही मैत्रिणींचे, मित्रांचे असतील तर नावं लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण ऑफिसचे जे कलिग्स असतात किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला काही कामामध्ये मदत केली असेल, एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला छोटीशी मोठीशी काही मदत हवी असेल, त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प केली असेल, त्यांचे नावं लिहू शकता, तुमचे मॅनेजर, तुमचे बॉस. त्यांचे पण नावं लिहू शकता तुम्ही. आय गेस फ्रेंडची लिस्ट थोडी मोठी होईल तुमची, पण लिहा, आठवेल तसं लिहा. आता फ्रेंड्सच्या याच्यामध्ये मला असं आठवतंय की माझे काही मेल फ्रेंड्स आहेत, सो त्यांच्या वाईफ सुद्धा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत माझ्या. सो त्यांची सुद्धा नावं लिहू शकते, किंवा त्यांची आई असेल, म्हणजे माझ्या त्या फ्रेंडची आई आहे, त्या काकू सुद्धा खूप छान, एक बॉन्ड आहे आमचं. सो मी त्यांचंही नाव लिहित आहे. मॅजिक बुक मध्ये आपल्याला नवीन फ्रेंड्स मिळाले, नवीन मॅजिक बडीज मिळाले, ज्यांच्याशी आपण शेअरिंग करू शकतो, आपले प्रश्न विचारू शकतो, त्यांचं नाव लिहू शकता तुम्ही. किंवा कधीतरी सुचिता मॅमने काहीतरी शेअर केलं, त्याच्यावरून मला काहीतरी शिकायला मिळालं, त्यांच्या प्रॅक्टिस मधून मला काहीतरी लर्निंग मिळालं. सो या मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये पण बघू शकता की कुठेतरी आपण रिट्रीटला गेलो होतो, तिथे कोणीतरी हे शेअर केलं, पण मला छान वाटलं ते, किंवा मला शिकायला मिळालं, मी माझ्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करतेय. सो मी त्या व्यक्तीचं सुद्धा नाव लिहू शकते. जसं की आता पुण्याला आपल्याकडे मृदुल साईनी मॅम येतात, त्या मेडिटेशन घेतात, बरेच त्यांचे सुद्धा सेशन्स असतात वेगळे वेगळे. किंवा आपले सुभाष सर आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला बेल कॉलनीमध्ये एवढं लॅविश मस्त छानपैकी फुल मून मेडिटेशन करता येतं फ्री ऑफ कॉस्ट. माझे 144 झाले, तुमचे म्हणजे काउंट नका करू, पण आय गेस झाले असावे 100, राईट? ओके. सो आता काय करायचं आहे, या 100 लोकांपैकी आई बाबा तर आपण ऑलरेडी कव्हर केले, त्यामुळे आता असे 8 लोक आपण निवडायचे आहेत की ज्यांच्यावर आपण जादुई धुलिकणचा शिडकाव करणार आहे. तर त्या 8 लोकांना टिक मार्क करा की कोणते 8 लोक आहेत, जस्ट टिक करा. पुढचं आपण मी सांगते की काय करायचं ते. जसं की आई आणि बाबांना तुम्ही ऑलरेडी करू शकता, कारण ते आपण ऑलरेडी कव्हर केलं आहे. सो 2 झाले माझे. नेक्स्ट कोणीही घेऊ शकता तुम्ही, तुमची भाऊ बहीण असतील, सासू सासरे असतील, त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट वाटत असेल तर तुम्ही त्यांचं घ्या. झाले? 1 2 3 4 5 6, अजून 4 करायचं, 7.
8, 9, 10 झाले सगळ्यांचे. सो आता जसं आपण आई बाबांसाठी कृतज्ञता लिहिली, तर तुमचं जे आता तिसरं रिलेशन मी म्हणेल, तिसरी व्यक्ती, ठीक आहे, त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी एक हे लिहा, ब्लेसिंग लिहा. जसं की आता तिसरी व्यक्ती आहे ती माझी ताई आहे. सो मी आभारी आहे ताईची, कारण तिच्यामुळे मला नेहमी एक इंडिपेंडंट वुमेन किंवा फायनान्शियली इंडिपेंडंट असण्याचं इम्पॉर्टन्स लहानपणापासून मला तिच्यामुळे लक्षात आलं. हे लिहून झालं की आता तुम्ही त्या व्यक्तीसाठी आठवायचं आहे. जसं मी माझ्या ताईसाठी आठवतीये की किती छान मोमेंट्स, म्हणजे किती छान तिला असं वाटायचं मी खूप सिन्सिअरली अभ्यास केला पाहिजे, म्हणजे खूपच मी अभ्यास केला पाहिजे असं. तेव्हा मला ते लक्षात येत नव्हतं त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स, किंवा थोडं वेगळं नेचर होतं माझं, म्हणून मला काही खूप हे नव्हतं. बट स्टील तिचं जे जेन्युइन इंटेन्शन होतं की हो बाबा, म्हणजे हे तिचं बिलीव्ह होतं, खूप अभ्यास केला की खूप चांगले मार्क मिळतात. सो तिचं जे जेन्युइन किंवा प्युअर इंटेन्शन होतं माझ्यासाठी की मी लाईफमध्ये सक्सेसफुल बनावं, मी स्वतःच्या पायावर उभं राहावं, मी फायनान्शियली इंडिपेंडंट असावं, किंवा मी सुद्धा माझं सुद्धा एक स्वतःचं वेगळं अस्तित्व असावं. सो हे मला खरंच तिच्याकडून शिकायला मिळालं, आणि मी खरंच खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी, की तुझ्यामुळे मला या गोष्टी आयुष्यात शिकता आल्या, बघता आल्या. तुझ्यामुळे मला प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळाले. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि हे थँक्यू म्हणत असताना मी इमॅजिन करते आहे की माझी ताई माझ्या समोर उभी आहे या क्षणी, किंवा बसली आहे, आणि मी तिच्यावरती थँक्यू म्हणत असताना खूप गोल्डन डस्ट, जादुई धुलीकणांचा शिडकाव तिच्यावर होत आहे. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सो नेक्स्ट लिहायचं आहे आता आपण. नेक्स्ट मी घेतला आहे माझ्या दादासाठी. मी आभारी आहे दादाची, कारण त्याच्यामुळे मला छान शिक्षण मिळाले, राहायला छान घर मिळालं, जेवणासाठी अन्न मिळालं, आनंद, सेलिब्रेशन्स मिळाले त्याच्यामुळे मला. लिहून झालं असेल तर इमॅजिन करायचं आहे की ती व्यक्ती, मी माझ्या दादासाठी बोलतेय, तुम्ही इमॅजिन करा ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे, आणि तिला ऐकवा की खरंच तुम्ही कशासाठी तिच्याबद्दल कृतज्ञ आहात, किंवा कशासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल. सो खरंच खूप खूप थँक्यू दादा. तू एवढ्या लहान वयात माझी जबाबदारी स्वीकारलीस दादा गेल्यानंतर. तू मला छान शिकवलंस, माझे खूप लाड केलेस, माझ्यावर खूप प्रेम केलंस, नेहमी मला प्रोटेक्ट केलंस. खूप छान आयुष्य जगायला मिळालं मला तुझ्यामुळे. सो थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू दादा. थँक्यू, थँक्यू.
नेक्स्ट घेऊ शकता. मी आभारी आहे तेजूची, कारण ती नेहमी लहानपणापासून माझं प्रत्येक गोष्ट ऐकते. मी म्हणेल तसं करते, कारण ती माझी लहान बहीण आहे. म्हणजे मजेच्या गोष्टीमध्ये, मस्तीच्या याच्यामध्ये मी म्हणत आहे. काही लोक माझ्याकडे बघायला लागले की अरे हे काय लिहिते असं. समटाइम्स ती मला खूप छान समजावते, गाईड सुद्धा करते, एखादा डिसिजन घेण्यात मदत करते. सो मी खूप खूप आभारी आहे तेजूची या सगळ्या गोष्टींसाठी. हे लिहिलं असेल तर इमॅजिन करा की ही व्यक्ती तुमच्या समोर आहे, उभी आहे, बसली आहे, आणि तुम्ही तिला ऐकवत आहात की तुम्ही कशासाठी तिच्यासाठी कृतज्ञ आहात. सो थँक्यू तेजू, माझ्या लाईफमध्ये सोर्स ऑफ जॉय, सोर्स ऑफ हॅपीनेस बनून येण्यासाठी, नेहमी मला खेळण्यासाठी कंपनी देण्यासाठी, नेहमी मला गरज पडेल तेव्हा छान मार्गदर्शन करण्यासाठी, मला हसवण्यासाठी, मस्ती करण्यासाठी, आणि बालपणाच्या खूप सुंदर मोमेंटसाठी मी तुझी खरंच खूप आभारी आहे. थँक्यू तेजू, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट रिलेशन घ्यायचं आहे, जे काही तुम्ही व्यक्ती निवडला आहे त्यांचं. सो नेक्स्ट मी माझ्या एका फ्रेंडसाठी लिहित आहे. मी आभारी आहे तेजसची, कारण आम्ही मिळून खूप मस्ती करायचो, खूप जोक्स क्रॅक करायचो, खूप हसायचो. सो त्या सगळ्या गोष्टींसाठी मी आभारी आहे त्याची. सो थँक्यू तेजस, थँक्यू माझ्या लाईफमध्ये सोर्स ऑफ जॉय, सोर्स ऑफ हॅपीनेस बनून येण्यासाठी किंवा राहण्यासाठी. मी खरंच खूप ग्रेटफुल आहे त्या मोमेंटसाठी, जे कॉलेजला असताना आपण मजा मस्ती करायचो, इव्हिनिंगला भेटून गप्पा गोष्टी करायचो, ग्रुपमध्ये आपण सगळे किती हसायचो, जोक्स करायचो. त्या सगळ्या मोमेंटसाठी खरंच मी खूप 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 आभारी आहे. थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट लिहायचं आहे. नेक्स्ट आता मी अश्विन मॅम साठी लिहित आहे. मी आभारी आहे अश्विन मॅमची, कारण त्यांनी मला खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकवले. त्यांच्यामुळे मला एक अबंडन्स
हा जो शब्द आहे तो मी जगायला शिकले प्रत्येक ऍस्पेक्ट मध्ये, लाईक रिलेशनशिप, मनी, हेल्थ, स्वप्न. त्यांच्यामुळे मला माझी स्वप्न सत्यात उतरवण्याची शक्ती मिळाली. सो थँक्यू सो मच अश्विन मॅम. थँक्यू अश्विन मॅम. मी खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे तुमची, माझ्या आयुष्यामध्ये येण्यासाठी. मॅजिक बुक इतक्या सुंदर, साध्या, सोप्या भाषेत समजवण्यासाठी थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट घ्यायचं आहे. नेक्स्ट कीर्ती मॅम आहे माझ्या याच्यामध्ये. आता मी आभारी आहे कीर्ती मॅमची, कारण त्यांच्यामुळे माझे मराठीमध्ये मॅजिक बुक सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. जस्ट बिकॉज ऑफ हर. त्यांच्यामुळे मला माझे मत मांडण्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. कीर्ती मॅममुळे मला मला नाही, माझ्या आयुष्यात एक खूप मोठी किंवा पीसफुल मोमेंट मला मिळाली. सो आय एम ट्रुली ग्रेटफुल फॉर दॅट. थँक्यू. थँक्यू कीर्ती मॅम. थँक्यू सो मच. नेहमी मला मार्गदर्शन करण्यासाठी, मला हेल्प करण्यासाठी, मला सपोर्ट करण्यासाठी मी खरंच तुमचे मनापासून आभारी आहे. माझ्या घरामध्ये आता जे पीस आहे, जी शांती आहे, जस्ट बिकॉज ऑफ यू. सो आय एम ट्रुली ग्रेटफुल फॉर यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. 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 नेक्स्ट माझी एक फ्रेंड आहे, तिच्यासाठी मी लिहिते आहे. मी आभारी आहे, कारण आम्ही कितीही तास गप्पा मारू शकतो. कोणत्याही विषयावर कितीही वेळ हसू शकतो एकत्र. माझे वाईब्स आणि तुझे, माझ्या त्या फ्रेंडचे वाईब्स इतके तंतोतंत जुळतात. त्यासाठी थँक्यू. मी त्यासाठी ग्रेटफुल आहे. And she is the one on this planet who knows each and everything about me. So I'm truly grateful for universe की माझ्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे, she knows each and everything about me. So I'm truly grateful for her. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you so much. तर हे 10th आहे आपलं लास्ट. मी अविनाश सरांसाठी लिहित आहे. एक मॅजिकल बडी आहेत ते, मला मॅजिक बुकच्या जर्नीमध्येच भेटले किंवा ओळख झाली आमची. सो मी खूप खूप आभारी आहे अविनाश सरांची, कारण ते नेहमी मला
गाईड करतात. नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगले थॉट्स माझ्यासोबत शेअर करतात. आणि जस्ट बिकॉज ऑफ हिज वन, फक्त त्यांच्या एका वाक्यावरती मी मागील साधारण जुलै मोर दॅन 6 मंथ रोज अमृतवेला प्रॅक्टिस करत आहे. सो थँक यू फॉर युअर इन्स्पिरेशन. थँक यू फॉर द मोटिवेशन. थँक यू अविनाश सर. थँक यू सो मच. माझ्या या जर्नीमध्ये अमृतवेला इंट्रोड्यूस करण्यासाठी थँक यू. नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करण्यासाठी मी खरंच खूप खूप मनापासून तुमचे आभारी आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. 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 सगळ्यांचे 10 झाले पूर्ण. हो. व्हेरी गुड. सो बाकी लोकांचे पण झाले आहेत का? प्लीज रिप्लाय द्या सो दॅट आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी करू शकतो. ओके, प्रतिभा मॅमने थम्स अप केला आहे. हर्षदा नाही मॅम, नाही. कमल मॅम, स्नेहा मॅम, ज्योती मॅमचं पण झालं आहे. राईट. अस्मिता मॅम, झालं. ठीक झालंय आहे. माझं पण. झालं. थँक्यू फॉर झालंय. कन्फर्मेशन. हो झालंय. प्रतिभा मॅम, सगळ्यांनी नोटा आणल्यात ना? हो. ठीक आहे. घेता तुम्ही? हं. प्रतिभा मॅम, म्यूट वर आहे तुम्ही. हॅलो. घेऊ शकता ना तुम्ही आता? हो. ओके, थँक्यू. बाकी सगळ्यांनी म्यूट करा. प्रतिभा मॅम, अं, हा बोला. काल आपल्या ग्रुपमध्ये आय थिंक हा, पण तृप्ती त्यांचा मॅम पण कॅमेरा ऑफ सॉंग आहे. सांगितलं. ओके. ऍक्च्युली त्यांचा कॅमेरा ऑफ आहे. ते टिफिन बनवायला जातात म्हणून खरं मी विचारलं नाही. त्यांनी काल छान गाणं बनवलं. हा, पण ते टिफिन बनवायला जातात ना म्हणून मी म्हंटल नाही त्यांना. सो ठीक आहे, तुम्ही घ्या प्रतिभा मॅम. नेक्स्ट सेशन मध्ये वाटल्यास तर आपण आधी करू, म्हणजे त्यांना घेता येईल. सो ओव्हर टू यू. बाकी सगळ्यांनी प्लीज म्यूट करा म्हणजे आपल्याला छान फोकस करता येईल. आणि ज्याने नोटा नसतील आणल्या प्लीज जाऊन घेऊन या पटकन 1 सेकंड मध्ये आणि स्टार्ट करूया. येस. सगळ्यांनी घेतल्यात नोटा. नोटा सगळ्यांनी स्प्रेड दाखवा करून आपल्या नोटा. सुंदर. मनी मनी. येस, थँक्यू. याच्याकडे बघून सुंदर स्माइल द्यायचा आहे. स्प्रेड करायचे. वाव, किती मनी आहे माझ्याकडे. अबंडन्स ऑफ मनी आहेत माझ्याकडे. वाव वाव, ग्रेट. वाव. आणि आता एक एक नोट बघूयात. पूर्ण मन भरून बघूयात आणि प्रत्येक नोटला थँक्यू. थँक्यू सो मच मनी. थँक्यू. थँक्यू सो मच. वाव, किती कोऱ्या करकरीत नोटा आहेत माझ्याकडे. थँक्यू सो मच मनी. धन्यवाद लक्ष्मी माता. खूप खूप धन्यवाद लक्ष्मी माता, माझ्याकडे भरभरून माझ्या आयुष्यात असण्यासाठी. थँक्यू सो मच लक्ष्मी माता. मला हवं ते मी सगळं इझिली आणि आनंदाने घेऊ शकते. सगळा मला आनंद देण्यासाठी थँक्यू सो मच लक्ष्मी माता. 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 मी लक्झरियस लाईफ जगू शकते तुझ्यामुळे लक्ष्मी माता. थँक्यू सो मच. चारही दिशांनी माझ्याकडे भरभरून येण्यासाठी थँक्यू सो मच लक्ष्मी माता. लहचुंबकासाठी सारखं सतत मला चिपकून राहण्यासाठी थँक्यू सो मच लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू सो मच लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी मा.
धन्यवाद लक्ष्मी माँ, धन्यवाद लक्ष्मी माँ, धन्यवाद लक्ष्मी माँ, धन्यवाद लक्ष्मी माँ. आय लव्ह यू लक्ष्मी माँ, आय रिअली लव्ह यू लक्ष्मी माँ. तू सतत मला चिपकून राहते. थँक्यू लक्ष्मी माँ. वाव, किती किती पैसा आहे. वाव, नोटांची तर माझ्याकडे पूर्ण ढीग लागलाय. वाव, किती इझिली मी पैसा मोजू शकते. वाव, तो आनंद. वाव, थँक्यू लक्ष्मी माँ. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. थँक्यू लक्ष्मी माँ. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. थँक्यू लक्ष्मी माँ. थँक्यू लक्ष्मी माँ. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. सगळ्या प्रकारचे ब्रँडेड कपडे घेते, आनंद व्यक्त करते. वाव, थँक्यू सो मच. मी माझ्या स्वप्नातलं घर घेतलं आहे, त्यासाठी थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. मी वेगवेगळ्या ब्रँडेडचे परफ्युम्स, फुटवेअर पाहिजे ते इझिली मला मिळतंय, त्यासाठी थँक्यू लक्ष्मी माँ. मला हवं ते सगळं काही देण्यासाठी थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. भरभरून आनंद देत आहे लक्ष्मी माँ तू मला. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. थँक्यू लक्ष्मी माँ. थँक्यू लक्ष्मी माँ. थँक्यू लक्ष्मी माँ. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद 9119 9369 नंबर. धन्यवाद 935. धन्यवाद 931. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. थँक्यू सो मच लक्ष्मी माँ. थँक्यू सो मच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. थँक्यू सो मच इतक्या सुंदर नोट बनवण्यासाठी. थँक्यू सो मच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील त्या वेगवेगळ्या ज्यात ज्यात कारखाने आहेत, पैसे बनवतात, त्या कारखान्यांसाठी थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वा, किती सुंदर तुम्ही मणी बनवतायत. वाव, थँक्यू सो मच. त्या वेगवेगळ्या कलरफुल नोटसाठी थँक्यू सो मच. किती सुंदर कलर्स आहेत. प्रत्येक नोटमध्ये काहीतरी वेगवेगळी विशेषता आहे, त्यासाठी थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. माझ्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडतो आहे. वाव, किती सुंदर, किती आनंदी आनंद वातावरण आहे. सगळ्या बाजूंनी पैसेच पैसे, पैसेच पैसे माझ्या आयुष्यात येत आहे. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 धन्यवाद लक्ष्मी माता. 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 थँक्यू मनी. थँक्यू मनी. आय लव्ह यू मनी. I love you, money. I really love you, money. Thank you so much, money. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you so much, money. Thank you, money. Thank you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. धन्यवाद लक्ष्मी माता. मी खूप आभारी आहे लक्ष्मी माता. तू सतत माझ्याजवळ असते, सतत मला चिपकून राहण्यासाठी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी मा मी तुझी. थँक्यू मनी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही त्या नोटांना आनंदाने बघू शकतात आणि तुमच्याकडे असण्यासाठी खूप खूप धन्यवाद मानू शकतात. थँक्यू. Thank you for all the money I have been given throughout my life. Thank you for all the money I have been given throughout my life. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू फॉर अबंडन्स. वाव. Yes. Thank you, Pratibha ma'am. Thank you so much. Thank you, Thank you so Kirtan ma'am. much all participants, Prajakta ma'am, Kirti Thank ma'am. you, मला Pratibha chance ma'am, दिल्याबद्दल. and thank you, Prajakta, and thank you all the The participants who are. participant. Thank you so much. Thank you